या क्षणाची मोठी बातमी, सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे। मोठी बातमी या क्षणाची समोर येतेय। सर्व मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे। या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि अखेर आता निर्णय समोर आलेला आहे। सर्व निवडणुकांची मतमोजणी ही 21 डिसेंबरला एकत्र होणार असल्याचं कळतंय। खरं तर उद्या मतमोजणी होणार होती, मात्र आता ही सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याचं कळतंय। नागपूर खंडपीठानं या क्षणाचा मोठा निर्णय दिला। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आता उद्या मतमोजणी होणार नाहीये। आज खरं तर मतदान आणि उद्या लगेचच निकाल लागणार होता। उद्या मतमोजणी होणार होती, मात्र आता नागपूर खंडपीठानं मोठा निर्णय दिला आणि उद्या मतमोजणी निकाल जे आहेत ते निकाल आता 21 तारखेला घेण्याचे आपल्यासोबत की जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग, तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट हे 21 तारखेला होईल। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार। त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील। आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे, आचारसंहिता, ही सुद्धा 20 तारखेपर्यंत कंटिन्यू राहील। कुठेतरी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हे घेतलं, काहीशी नाराजी सुद्धा व्यक्त केली की स्वतः निवडणूक आयोगाने हे करायला पाहिजे होतं। काय म्हटलं कोर्टाने? कोर्टाने हेच म्हटलेलं आहे की इलेक्शन्स हे फेअर व्हायला पाहिजे, त्याच कारणाकरिता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोस्टपोन केलेल्या आहेत। का या सगळ्या गोष्टीमुळे इलेक्शन वुड बी मटेरियली अफेक्टेड, तर त्याच्यामुळे सगळ्यांचे निकाल, सगळ्यांचं काउंटिंग हे 20 तारखेच्या पोल नंतर होईल। इलेक्शन कमिशन कडून काही वकील उपस्थित झाले होते, त्यांनी काय तर्क मांडला आणि त्याबद्दल काय कोर्टाने म्हटलं? इलेक्शन कमिशन तर्फे त्यांनी पत्र दिलं की जे काउंटिंगचं आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं। त्यांनी मान्य नाही केलं, पण कोर्टाने त्याच्यामध्ये कोर्टाने हेच म्हटलं की आजचे जे इलेक्शन्स आहेत ते कंटिन्यू करा, परंतु सगळ्यांची मतमोजणी आणि सगळ्यांचा रिझल्ट हा 20 तारखेच्या इलेक्शन नंतर होईल, पोलिंग नंतर। तर नगर परिषद आणि नगरपंचायत निकाल जे आहे ते 21 तारखेलाच द्या, अशा प्रकारचं कोर्टाने सांगितलेलं आहे। कोर्टाचे वकील आपल्यासोबत आहे। सर, काय नेमकं कोर्टाने सांगितलेलं आहे आणि काय? कोर्टाने आज कोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर असं सांगितलेलं आहे की सगळ्या नगर परिषदांचं आजचं जे पोलिंग आहे ते आजचं पोलिंग होईल आणि 20 तारखेचं जे पोलिंग आहे ते 20 तारखेला पोलिंग होईल, परंतु सगळ्या नगर परिषदांचं काउंटिंग आणि त्यांचा निकाल हा 20 तारखेनंतर होईल। मतदान फ्री अँड फेअर व्हावं या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने या संदर्भात पाऊल उचलायला पाहिजे होतं, असं सुद्धा कोर्टाने हो तसं म्हटलं होतं कोर्टाने। त्याच कारणाकरिता कोर्टाने हा आदेश पारित केलेला आहे। मग ह्या निवडणुका ज्या आहे ह्या कंटिन्यू राहणार आहे, मात्र निकाल जे आहे निवडणुका कंटिन्यू राहणार आहेत, परंतु निकाल सगळे 21 पर्यंत येतील। आचारसंहिता देखील कंटिन्यू राहील असं कोर्टाच्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे। नक्कीच 21 तारखेलाच एकत्र निवडणूक घ्या अशा प्रकारचं कोर्टाने सांगितल्याचं वकिलांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन साईस सुनील लगे, TVN मराठी, नागपूर। तर काही ठिकाणच्या निवडणुका या स्थगित करण्यात आलेल्या होत्या, पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर निवडणुका जरी पुढे मागे, मतदान जरी पुढे मागे होणार असलं तरी निकाल मात्र एकत्र लागायला हवा अशी याचिका दाखल करण्यात आली आणि त्यानंतर आता नागपूर खंडपीठानं मोठा निर्णय दिलेला आहे। 20 डिसेंबरला जे मतदान होणार त्या मतदानानंतरच आता निकाल जो आहे तो समोर येणार आहे। अर्थातच 21 तारखेला निकाल हाती येणार आहे। मतमोजणी जी आहे ती 21 डिसेंबरला होणार असा निर्णय नागपूर खंडपीठानं दिलेला आहे। आचारसंहिता तोपर्यंत कायम असणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा अतिशय मोठा निर्णय दिला। नगरपंचायत आणि नगर परिषदेची मतमोजणी ही पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे उद्या जो रिझल्ट, उद्या जो निकाल समोर येणार होता तो आता उद्या येणार नसून 21 डिसेंबरला समोर येईल असं कळतंय। उद्या होणारी मतमोजणी कोर्टानं थेट आता पुढे ढकललेली आहे, 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। की जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग, तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट हे 21 तारखेला होईल। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार। त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील।
सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल एक्झिट पोल देखील 20 तारखेचं जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे आचारसंहिता ही सुद्धा 20 तारखेपर्यंत कंटिन्यू राहील. कुठेतरी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हे घेतलं काहीशी नाराजी सुद्धा व्यक्त केली की स्वतः निवडणूक आयोगाने हे करायला पाहिजे होतं. करायला पाहिजे होतं. काय म्हटलं कोर्टाने? कोर्टाने हेच म्हटलेलं आहे की इलेक्शन्स हे फेअर व्हायला पाहिजे, त्याच कारणाकरिता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोस्टपोन केलेल्या आहेत. का या सगळ्या गोष्टीमुळे इलेक्शन वुड बी मटेरियली अफेक्टेड. तर त्याच्यामुळे सगळ्यांचे निकाल सगळ्यांचं काउंटिंग हे 20 तारखेच्या पोल नंतर होईल. इलेक्शन कमिशन कडून काही वकील उपस्थित झाले होते, त्यांनी काय तर्क मांडला आणि त्याबद्दल काय कोर्टाने म्हटलं? इलेक्शन कमिशन तर्फे त्यांनी पत्र दिलं की जे काउंटिंगचं आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं. त्यांनी मान्य नाही केलं पण कोर्टाने. त्याच्यामध्ये कोर्टाने हेच म्हटलं की आजचे जे इलेक्शन्स आहेत ते कंटिन्यू करा, परंतु सगळ्यांची मतमोजणी आणि सगळ्यांचा रिझल्ट हा 20 तारखेच्या इलेक्शन नंतर होईल, पोलिंग नंतर. तर नगरपंचायत आणि नगर परिषदेची मतमोजणी पुढे ढकललेली आहे. पारदर्शकपणेच निवडणुका व्हायला हव्या असं खरं तर कोर्टाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ही उद्या होणारी मतमोजणी आता उद्या होणार नसून 21 डिसेंबरला होणार आहे. एक्झिट पोल सुद्धा 20 तारखेला ज्या वेळेस मतदान पूर्णपणे संपेल त्यानंतर अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल